मैदानामध्ये काय जाऊ रुपये पण झालेले नाही अजूनपर्यंत. हम्म. कारण गेल्या वर्षी आपण साधारणतः दोन्ही गट मिळून 101 जोड्या पाळल्या होत्या आणि तेव्हा एकही रुपन पडली नव्हती. म्हणून ह्या वर्षी पण आम्ही तेच मैदान घ्यायचं म्हणून जागा फिक्स केली होती की मैदानासाठी योग्य जागा आहे. वेलकम टू कोकण बुक. आणि मित्रांनो, आज आपण आलोय नांदगावमध्ये सर्जा पुष्पा ग्रुप नांदगाव यांच्या नियोजनात दरवर्षी नांगरणी स्पर्धा होत असते आणि ह्या वर्षी 15 ऑगस्टच्या दिवशी त्यांनी स्पर्धाचे आयोजन केलंय. तर आपण आता आलो, काय आपल्यासोबत आमचे मित्र हप्पी शेठ आहेत, परिशेठ आहेत, सगळेच आमचे जॅकी देखील आहेत आणि असे सगळं टीम आहे. आता थोडेसे अजून आहेत सगळे, पण हप्पी शेठ आहेत. हप्पी शेठ, कसं आहे नियोजन ह्या वर्षीचं? 15 तारखेला आपलं नियोजन आहे. कारण आपण 15 तारीख घेतलं त्याला कारण असं की शनिवार आहे, 15 ऑगस्ट असल्यामुळे बऱ्यापैकी सुट्टी असेल आणि दुसऱ्या दिवशी परत 16 ऑगस्टला रविवार आहे. म्हणजे मुंबईकर येथील सगळ्यांसाठी सोयीस्कर म्हणून तो विचार करून आपण ती तारीख घेतलेली आहे. आणि मैदानाचं स्वरूप असं असेल, गावठीमध्ये आपण 15 बक्षिसं डिक्लेअरच केलेत आणि घाटीमध्ये 10 आहेत. तरी पण जर जोड्या वाढल्या तर आपण त्यांचा पण घाटींचा पण आपण विचार करून बक्षीस वाढवायचं नियोजन आहे. तरी जास्तीत जास्त जोड्यांनी सहभाग घ्यावा. मैदान आता दरवर्षी आहे तिथंच आहे मैदान मी तुम्हाला दाखवेनच. मैदानाबद्दल काय सांगायला, काय कसं आहे काय? मैदानाचं विशेष म्हणजे काय, या मैदानात अजूनपर्यंत रुपण नाही होत. फिरवलं तरी चालेल थोडस. बोला पिशे. मैदानामध्ये काय रुपये पण झालेले नाही अजूनपर्यंत. कारण गेल्या वर्षी आपण साधारणतः दोन्ही गट मिळून 101 जोड्या पाळल्या होत्या आणि तेव्हा एकही रुपन पडली नव्हती. म्हणून ह्या वर्षी पण आम्ही तेच मैदान घ्यायचं म्हणून जागा फिक्स केली होती की मैदानासाठी योग्य जागा आहे. पब्लिकसाठी पण जागा सोयीस्कर आहे आणि बैल बांधण्यासाठी जागा चांगली आहे आणि रस्त्यापासून खूपच जवळ आहे, म्हणजे जास्त चालायची पण गरज लागत नाही. असं त्यासाठी म्हणून हे मैदानाचं हे ठिकाण फिक्स केलेलं आहे. असं आता जे आपण स्पर्धा भरवतो ती सर्जा आणि पुष्पा यांच्या नावानं असते. काय सांगाल सर्जा आणि पुष्पाबद्दल? काय त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे आता त्यांनी पूर्णपणे नाव तर त्यांच्यामुळेच झालेलं आहे. आमच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तर नाव या सर्जा आणि पुष्पानीच केलेलं आहे. तर ते दोघंही या नाही आहेत आपल्यामध्ये आता, म्हणून आता त्यांच्या स्मरणातच, आता गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी पण त्याच्या स्मरणातच स्पर्धा आपण भरवलेल्या आहेत. त्यांनीच तर आमचं म्हणजे ग्रुप हा जो काय प्रकार आहे आमचा बैलगाडी क्षेत्रामध्ये, तो त्यांनीच नावारूपाला आणलाय. म्हणजे त्यांनी जी सुरुवात करून दिली आम्हाला गुलालाची, ती शेवटपर्यंत ते गुलालाच ठेवला आम्हाला त्यांनी कायम या बैलगाडी क्षेत्रामध्ये. छकड्याला देखील पळायचे आणि चिखलाला देखील पळायचे. हो, दोन्ही. आणि काय तेव्हा एखादी आठवण सांगा आम्हाला सर्जा आणि दोन्ही सीझन मध्ये बैल पळायचे. आता पुष्पाचं म्हणाल तर छकड्यामध्ये पुष्पाने मांडकीमध्ये गुलाल घेतला होता. तो पण टॉपच्या गाड्या होत्या, सगळं नियोजन मोठं होतं, मोठ्या स्पर्धेचं नियोजन असून पण त्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याने गुलाल घेतला होता. आणि दोन्ही सीझनमध्ये पुष्पा पळत होता आणि झेंड्याचा मास्तरच होता तो, त्याच्याबद्दल काय वादच नाही. आणि सर्जा पण काय पुन्हा गाजून आलाच होता. त्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर त्याने छकड्यामध्ये जेव्हा आपल्याला पाहिजे होते गुलाल, म्हणजे पंचक्रोशीत जेव्हा आपल्या जवळचं मैदान होतं कुशोड्यामध्ये 2021-22ला असेल माझे, त्यानंतर त्या मैदानात आपल्याला गुलाल घेऊन दिला होता. म्हणजे एवढं वयस्कर असून पण त्याने तिन्ही फेरे पब्लिकनी पळून आपण गुलाल घेतला होता. त्यावेळी गट, सेमी आणि फायनल तिन्ही फेरे पब्लिकनी पळाला होता बैल आपला आणि गुलाल घेतला होता. ते आठवणीतलं मैदान आहे. असं आता आपण नांदगावमध्ये होणाऱ्या स्पर्धेच्या मैदानात आलोय आणि हे पाहिलं तर आपण दोन्ही बाजून रॅलिंग, जे गेल्या वर्षीचं मैदान तसंच आहे. रुपण देखील गेल्या वर्षी झाली नव्हती. इथून सरळ जाऊन तिथून पुढून टर्न मारून यायचं. सुंदर मैदान. आता मैदानाचं काम चालू आहे, स्टेज वगैरे रेडी आहे आणि अशा प्रकारे हे सुंदर मैदान आहे. बैल जास्तीत जास्त बाहेर जाणार नाही ह्याची काळजी मात्र त्यांनी नक्कीच घेतली इथे.
हा इथून झेंडा परतानाच्या इथे आपण आलोय, म्हणजे जिथून वळतात तिथून पुढे थांबायला देखील जागा भरपूर आहे. असं मैदान असणार आहे.